जळगावातील माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि सतीश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि या प्रवेशावरून गुलाबराव पाटलांनी हल्लाबोल केलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिवसेनेची अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं धक्कादायक विधान गुलाबराव पाटलांनी केलंय। ज्यांच्या छाताडावर भगवा गाडून आम्ही विजय मिळवला त्यांना पक्षात घेताना अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना विचारात घेणं अपेक्षित होतं असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलंय। प्रत्येकाला पक्ष वाढवण्याची मुभा आहे, त्यामुळे आम्ही देखील त्याचा भविष्यात विचार करू असा सूचक इशाराही गुलाबराव पाटलांनी दिलाय। त्यामुळे आता जळगावात महायुतीत मिठाचा खडा पडण्याची चिन्हे दिसतात। चुडवण्याचा काही संबंधच येत नाही। मूळ धोरण असंच आहे की ज्या ठिकाणी शिवसेनेच्या विरुद्ध उमेदवार लढतात तर त्या ठिकाणी तुम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी जिथे शिवसेनेचे आमदार लढतात तिथे NCPने हे उमेदवार घेतलेले आहेत, तर कमीत कमी कन्सेंट एकनाथ शिंदे साहेबांचा घ्यायला पाहिजे होता। हे युतीचं धोरण आहे का हाही सवाल आहे। नाही, असं असलं तर मग आता प्रत्येकाला मुभा आहे ज्याच्या त्याच्या पद्धतीची आपला पक्ष वाढवायची। मग आम्हालाही काही गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल। महायुतीचा विषय वरचे लोक बघतील, पण माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्याच्या ठिकाणी जे चित्र दिसतं आहे तर शिवसेनेला तुम्ही चुकीच्या पद्धतीने अडचणीत आणण्याचा जो प्रयत्न करतायत तर शिवसेना अडचणीत येणार नाही। यांच्या छातड्यामध्ये भगवा झेंडा घालून आम्ही निवडून आलेलो आहे। त्यामुळे यांनी कितीही त्यांना घेतलं तरी जो बस्या बैल असतो तो बशाच असतो। ते आमचे मित्रपक्ष आहे, आमच्या मित्रपक्षाने येत आहेत, पण एक काही आमचा प्रोटोकॉल ठरलेला होता की जे आमच्या विरोधामध्ये लढलेले आहेत एकमेकांच्या कॅन्डिडेट त्यांना आपण घेऊ नये असं एक प्रोटोकॉल होता, पण आता तो पाळला गेलेला नाही। आम्ही बोलूवरती त्या बाबतीमध्ये, परंतु ते घेत आहेत चांगलं आहे। शरद पवार गटाला सोडून किंवा उभाटाला सोडून अनेक लोक आता महायुतीमध्ये येत आहेत, त्यांचं स्वागत आहे।